आय केअर आणि केप जेमिनी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो मोफत टॅब वितरण कार्यक्रम मला आजपर्यंत डॉक्टर संतोष भोसले यांचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. अनेक बाबतीमध्ये CSRच्या माध्यमातून इतर माध्यमातून समाजातला जा महत्त्वाचा घटक आहे त्यांना मूलभूत गोष्टी द्यायच्या आणि त्याच्यातून कामाला वेग कसा येईल अशा एक दुहेरी हेतू त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. आणि त्याच्यातून त्यांनी अशा एक्सलन्स सेंटर आरोग्य भवन मुंबई इथे एक विकसित अशा सॉफ्टवेअर अंतर्गत एक मात्र प्रकल्प हा देखील अशा कार्यक्रमावरच्या कार्यक्रम क्षमतेत सुधारणा करण्याच्या करता एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम हा त्यांनी घेतलेला आहे. अशा स्वयंसेवकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी त्याची प्रक्रिया ही अतिशय सुलभ प्रकारे करण्याच्या करता या तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातोय. आणि या उपक्रमासाठी ज्यांनी आमच्या डॉक्टर संतोष भोसले असतील, आय केअर आणि केप जेमिनी कंपनीचे अधिकारी कर्मचारी प्रतिनिधी त्यांचंही मी मनापासून धन्यवाद पण त्या ठिकाणी देतो. कारण या उपक्रमाच्या करता 1 कोटीचा निधी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं मी विशेष आभार मानतो. 5 वर्ष आम्ही आणि तुम्ही आपण एकमेकांना आहे तर जेव्हा आपल्याला आता चांगल्यातले चांगले रिझल्ट ओरिएंटल काम हे करून दाखवायचं. माझ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान आहे. परवा पण सचिवांच्या मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हीच अपेक्षा केलेली होती. आणि त्याच वेळेस डॉक्टर संतोष भोसले यांच्यासारखे जे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काम करतात अशांची मदत, जिथं गरज पडेल तिथं केंद्राची मदत, गरज पडेल तिथं राज्य सरकारची मदत, जिल्हा परिषदेची मदत आणि गरज पडेल तिथं अशा NGOs CSRमधनं ह्याची मदत असं करत करत आपण सगळेजण पुढं जाऊया अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.